नो, आज मी चिकनची दम बिर्याणी बनवत आहे. तर ह्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. चला तर बघूयात आपण चिकनची दम बिर्याणी कशी बनवायची. चला तर बघूयात आपण याच्यासाठी काय काय साहित्य लागते आहे. ते मिरची पावडर, चिकन बिर्याणी मसाला, कांदा लसूण मसाला, अद्रक लसूणची पेस्ट, ह्यात 2 मिरची हिरवी मिरची कुटून घेतली आहे, हळद, कलर केशरी आणि खडे मसाले, 1-2 तेजपत्ता, 1 जायफळ. फ्राय करून घेतला आहे मी इथे हा कांदा. दही लागणार आहे आपल्याला याच्यासाठी, थोडा पुदिना, थोडी कोथिंबीर चिरलेली आणि चवीपुरतं मीठ. इथे मी चिकन स्वच्छ धुवून घेतलं आहे. 1.5 किलो चिकन आहे. लिंबू, तांदूळ इथे धुवून घेतले आहे. 1.5 किलो तांदूळ धुवून घेतले आहे, भिजत ठेवले आहे मी. हे बघा इथं असं भिजत ठेवले आहे बासमती चावल. इथे बॉईल करायला पाणी ठेवले आहे. तर चला तर आपण मग ही दम बिर्याणी करायला सुरुवात करूयात. आपण याच्यात तेल टाकून घेऊयात. आता आपण हे मसाले याच्यात टाकून घेऊयात. मीठ टाकून घेऊयात आपण ह्याच्यामध्ये. इथे आपण जे खडा मसाला टाकलेलं पाणी होतं ना, त्याला छान उकळी आलेली आहे. आपण त्यात आता तांदूळ टाकून घेऊयात. हे तांदूळ भिजत घातले होते, त्याला व्यवस्थित मिसळून त्यात पाण्यात टाकून घेऊया. तांदूळ आपण पाण्यामध्ये अर्धा 1 तास भिजून घेतलेले आहे. सगळा तांदूळ मी यात टाकून घेतला आहे. हा तांदूळ आता आपल्याला 80% पर्यंत शिजवून घ्यायचा आहे. इथे आपला तांदूळ 80% शिजला आहे. आपण आता काढून घेऊयात. असं निथळून पाणी सगळं व्यवस्थित निथळून काढून घ्यायचं. आणि मस्त झाला आहे. आपण आता हे चिकन मॅरिनेट करून घेऊ. त्यासाठी मी याच्यामध्ये 1 चम्मच तेल टाकलं आहे. आलं लसूणचं पेस्ट टाकून घेऊयात आपण. आलं लसूणचं पेस्ट जरा भरपूरच लागतं, त्यामुळे टेस्ट छान येते. हा गरम मसाला आहे, ते टाकून घेऊयात आपण. हे पण खडा मसाला आहे जो आपण बारीक करून घेतला आहे. धने पावडर पण आहे याच्यामध्ये. चिकन बिर्याणी मसाला, लसूण मसाला टाकून घेऊया. हळद पावडर टाकून घेऊया. आता ही मिरची पावडर किसून टाकूया. त्याने छान सुगंध येतो ना. करून घेतला आहे, त्याला असं कुच करून टाकूया. पुदिना, कोथिंबीर, हे दही टाकून घेते हे सगळं. ही बिर्याणी आपण 1.5 किलो तांदूळ आणि 1.5 किलो चिकन एवढं करतोय आणि 7-8 लोकांसाठी हे पुरतं बिर्याणी. मीठ टाकून घेते. त्याला चांगलं मिक्स करून घेऊयात आपण. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. छानपैकी मिक्स झालेला आहे, बघू शकता तुम्ही. त्याला असंच भिजत ठेवायचं, मुरवत ठेवायचं, छान मुरतं हे. आपण हे तेलात शिजायला टाकूया.
तेलात 2 चमचे तेल टाकून त्यात मॅरिनेट केलेले चिकन आपण यात टाकून घेतलं आहे आणि 40 ते 50% चिकन यात आपल्याला शिजून घ्यायचं आहे. आपण हे जे चिकन शिजवून घेतलं आहे ना 50% ते आपण याच्यात एका पातेल्यात ओतून घेऊया सगळं. वर आपण हा 80% शिजलेला तांदूळ आपण ह्यावर सगळा व्यवस्थित पसरवून घेऊया. हे जे आपण खडे मसाले याच्यावर टाकले होते ते सगळे काढून घ्यायचे, नाहीतर ते दाताखाली येतात. त्यामुळे आता आपण याच्यावरती हा कांदा आपण फ्राय केलेला सगळं टाकून घेऊया. अशा प्रकारे कोथिंबीर आणि पुदिना पण टाकून घेऊया. हा ते काय मस्त दिसतंय बघा. हे आपण यात कलर टाकून घेऊया. छान दिसतं. थोडंसं वरती तेल टाकून घेऊयात. कांदा फ्राय केला होता ना आपण ते तेल टाकून घेऊयात हे सगळं अशा प्रकारे. आता हे आपल्याला 15 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे कमी फ्लेम करून. ह्याच्यावर जड काहीतरी झाकण ठेवून नाही लागू म्हणून. आता दमवर शिजवायचं आहे आपल्याला. असं कागद लावून ठेवला आहे आणि हे असं साईडने वाफ नाही जाऊ म्हणून याला अशा प्रकारे कागदाने सगळं कव्हर करायचं जेणेकरून वाफ जाणार नाही म्हणून. दमवर त्याच्यावर जड लोखंडी तवा त्याच्यावर झाकून ठेवला आहे, त्यामुळे याची वाफ बाहेर निघणार नाही. जड वजन ठेवलं आहे. प्रकारे आपण दम लावलेला आहे. 5 मिनटं हाय फ्लेमवर ठेवायचं, नंतर 15 मिनटावर लो फ्लेमवर ठेवायचं. अशा प्रकारे आपली दम गेलेली तयार झाली आहे. चला तर आपण बघूयात कशी झाली आहे. आपण दम काढून घेऊया. सगळं पेपर लावले होते काढून घेऊया. पेपर लावले होता आणि मस्तच कलर आला आहे बघा. व्यवस्थित तांदूळ असा शिजला आहे. मस्त शिजले आहे आपले बिर्याणीला. कलर पण खूप छान झाला आहे. एकदम मोकळा भात शिजून तयार झालेला आहे आपला. तयार आहे आपली चिकनची दम बिर्याणी. तुम्हाला माझी बिर्याणीची रेसिपी कशी वाटली? आवडली असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.